नमस्कार मंडळी, आता आम्ही आलेलो आहे सांगोला मिरज हायवे. या हायवेवरती आहे बघा सध्या आम्ही. तर इकडे आपली पूनमताई आहे बघा, अनुला उठवाय गेली. आणि इकडे बघा आपली पूजाताई आहे. अय पूजाताई, इकडे बघ की कशी दिसते आज ड्रेसिंग बाग. गाडी चालवाय चालली का? चल गॉगल घाल, कशी दिसते बघ. बघ घाल गॉगल. दरवायला साईडला चल. येते का चालवायला तुला? चालू बिलू करशील, जाशील पुढं इथं म्हणून. बरं किती किती तिकीट आहे तुमच्या गाडीला? तर मित्र आता आम्ही आता निघालोय बरं का. SK मोटर्स सांगोला यांचं हे आहे काय का खेळ पैठणीचा लकी ड्रॉचा सोडत आहे. त्यांनी आपल्याला आमंत्रण केलंय खास आकर्षक म्हणून. तर आम्ही तिघं पिन निघालेलो आहे बघा. छान छान दिसते. आणि आता पूजाताई गाडी चालवणार आहे आणि पूनमताई तिकडे बसलेली आहे. हा तिकीटवर आणि ड्रायव्हर आहे आणि मी गाडीचा मालक आहे बघा. गाडीचा मालक शोभते का सांगा? हा आता अंट्या उठला का नाही आपला? अंट्या बिन आहे का? तुम्ही माणसाला तिघं तिघं कुठं चाललाय बरं? अंट्या बिन आहे बघा आपला. उतरा. बरं किती द्याय बदलीला किती द्यायचं तुम्हाला? काय तुम्ही द्याल तेवढं की काय तुमचं 300-400 रुपये असले सांगा देऊन टाकू. 400 रुपये काय 5000 आता चला 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 पुढे वेळ व्हायला लागलाय. नाही लगेच जाऊन नाही चालत मला. पुन्हा सगळा गाणं होणार आहे. चष्मा ठेव की दादा, चष्मा ठेव की दादा, चष्मा ठेव की. बायकोला 7 वेळा बोलावं लागते. बायको लागते. घ्या ग वर का घे वर का घे. चला की किती उशीर करायचा माणसानं झटपट यावं. जाऊ द्या का अजून राहिले करणार काय? काय नाही राहिलं. इथं आपलं घरच आहे राहायला. सांगोला आपला तालुका म्हणजे आपलं घरच झालं, कळलं का? मायभूमी आहे. महाराष्ट्र ही आपली मायभूमी आहे. त्यामुळे या महाराष्ट्रात काही कमी पडत नाही. बरोबर आहे का नाही? ब्रासलेट कसं दिसतंय? माझ्या बहिणीनं मला गिफ्ट दिलं. मला गाड्या कोण गिफ्ट देणार? कोल्हापूरच्या बहिणीनं मला गिफ्ट दिले. आज घातलेल्या दिवसात ना मला पण इच्छा आहे, एक हातात चांगल्या आणि एक हातात घड्याळ घालायची. घेऊ लवकरच पण ती घड्याळ आधी मला शिकावं लागेल किती वाजले ते बघायला. कसं करायचं? इथनं सुरुवात म्हणजे घड्याळ घालील आणि पुन्हा शिकेल मी. पुन्हा शिकेल असं आहे का? पुढे तर आपल्याला खाली जायचंय. तर मित्रांनो आज बघा चेहऱ्यावर असं दिसत असेल जरा झोप लागल्या का दिसते का नाही? झोप लाव की दुपारी वैसून. माझी झोपच लागली नाही. मला फोन चटणीच फोन येतो सारखं. अजून थोडा रुलका लागला फोन येतो. पुन्हा पूजेताईचा फोन अजून बारामतीच्या. तुझं उठलोच बंद करून झोपायचं. कसं आहे बंद करून चालत नाही. जरा कमवायचं वय 2 रुपये थोडस झोपायचं. तब्येतीची बी काळजी घेतली पाहिजे. कमवायचं ज्या वयात कमवायचं त्या वयात कमवलं पण पाहिजे. बरोबर आहे ना मित्रांनो? आपलं अजून आयुष्य आताशी आपलं 30-35 वर्ष रेंज चालू आहे. मग तुम्हाला सांगतो या वयात मी एवढा तरुण दिसतो. या आपल्यालाच लय बायकोला पहिल्यापेक्षा म्हातारा होईना तर तरुणच व्हायला लागले ते. आता जसं वय वाढेल तसं तरुण व्हायला लागले ते. त्याचं कारण आहे या स्लिम फिट राहणे. जो माणूस फिट राहतो का त्या आयुष्यपर्यंत शेवटच्या श्वासापर्यंत मी अशीच दिसणार आहे. म्हातारी बी नाही तरुणी. पण तुझं शरीर नैसर्गिक आहे. माझं जे आहे ते खाल्लं का वाढतंय माझं शरीर. त्यासाठी मला व्यायामाची गरज आहे. जसं की आमची पूजाताई पाठीमाग आहे बघा. पूजाताईला व्यायामाची गरज आहे. शेताच्या आड दडून बसले दिसलं का पूजाताई? पण ती जाऊ द्या बरोबर, त्या काय टेन्शन घ्यायचं नाही. अगं शरीर सांभाळायचं, पैसा कमवायचा, नाव कमवायचं, एवढंच दिवस आहेत. माणसं कमवायची परत नाही बघ. सगळं कमवलं पण शरीरात कमवलं. असं आहे का? काय पैसा कमवला का? मग मालकांचा फोन यायला लागल्या. तर कार्यक्रमाला पोहोचायला जरा थोडा विषय झाला. घरनच हल्लोय आम्ही. जे टायमिंग कार्यक्रमाला त्या टायमिंगला आम्ही घरनं आलो. सोमनाथ सर दिलगिरी व्यक्त करतो. कारण रात्री काल बाहेर प्रवास असल्यामुळं झोप नाही. त्यामुळे ही झोपलेली सगळी. त्यांच्या कार्यक्रमामुळे काल प्रवास आम्ही असं नियोजन केलं प्रवासाचं.
आज मी व्हाईट शर्ट घातलाय मित्रांनो, लय दिवसात लय दिवसातनं. माझ्या आईला व्हाईट कपडे लय आवडायचे, लय म्हणजे भयानक. तुमचं भाव अजून पांढरे घालतात, दुसरे रंगीबिरंगी आहेत का ते? नाही नाही, आमचा आबा त्यांना गोड बी असते ती बरं का. व्हाईट कपडे आबाला भारी दिसते एकदम. आई म्हणायची तुम्हाला दोघाला बी व्हाईट कपडे लय स्टँडर्ड दिसते. तर चला मित्रांनो, आता चाललोय बघा त्या ठिकाणी. किरणचा फोटो भारताच्या नकाशात. किरणचा फोटो फोटो का फोटो हा भारताच्या नकाशात. बर ओके. हा वहिनी नाव पूजा चंद्रशेखर मुंगे. बर ओखाणा सात समुद्राच्या पलीकडे राजवंश पक्षी सावली चंद्रशेखरला जन्म देणारी धन्वती माऊली. जोरदार. माऊलीला सांभाळत आहे का त्यांच्या व्यवस्थित? सांभाळत येत्या म्हणजे विचारावं लागते. हा माईक जवळ द्या. बर हो बघा खो खो. हा वहिनी या. हा अरे वा एक नंबर. नाव द्या वहिनी तुमचं सेमीफायनल. हा जोरदार टाळ्या वहिनींसाठी. पहिली रिएक्शन काय होती? म्हणजे काय असं विश्वास पण केला, म्हणजे आता आल्याशिवाय कळलंच नाही खरं लागलेलं नाही काय करतो वाटलं. आता तरी वाटतं का ही गाडी तुमच्या इथे? वाटले खूप खूप अभिनंदन मोठे मॅडम यांचं. आणि SK टेक्सटाईल मार्केट आयोजित भव्य लकी ड्रॉ मध्ये पहिले विनर झालेले आहेत भारत सर येतात आत्ताच. आणि भारत सर आणि पूनमताई आणि या टेक्सटाईल मार्केटच्या शीतल मॅडम यांच्या हस्ते आपण त्यांना गाडी देणार आहे. एक 2च मिनिटामध्ये भारत सरांचा आपण वेट करतोय. तर मॅडम कसं गाडी घेऊन आलाय का कसं आलं एवढं फास्ट? गाडी झालं मुलांना गाडी झाली. मुलगा घरी होता का? हा घरी होता. त्यांना सांगितलं विश्वास पटला का? त्यांना पण नाही पटला आणि त्यावर विश्वास पटला. मावशी शेतच का बरं तुम्ही खरेदी केली हो? आपलं बघितल्यावर आवडल्या म्हणून घेतलं. तुम्हाला सफार पडलं होतं रात्री? खरं सांग, खोट बोल नका. मुलीचा फोन आलता इथल्या लेडीजचा, तुम्ही या कार्यक्रमात पण ती गावाने जर गावात गेल्यामुळे आता दामान जायत. कामाला जातो. कुठे चालवा येते का नाही? आता शिकायची. तुला करू शिकायचं? मला काय शिकवली? मुलावर विश्वास आहे म्हणायचं. तर मित्रांनो बघा, एका आईचा खरं मुलावर विश्वास सगळ्यात जास्त असतो या. आणि जो माणूस निस्वार्थीपणे कुठल्या पण दुकानात खरेदी करतो आणि कुठलीच अपेक्षा न करता त्याला 100% त्याच्या नशीब. तुम्ही चला लिकून पण पळणार आहे का? चला पळ चाल. तुम्ही थांबा दोघी जण चला. अहो लेकरू द्या मामाकडे फक्त बाळाचा. हा बाळाच्या मामाकडे. हा बाळाचा मामा. चला गाणं स्टार्ट. 1 2 3 स्टार्ट. हा अव्वा काय झालं? कोणी काय केलं?